नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. मुंबईत 20हून अधिक ठिकाणी एनआयएनं छापे टाकलेले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित अनेकांवर ही छापेमारी केली गेली आहे. नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूज, मुंब्रा आणि भेंडी बाजार यासह अनेक ठिकाणी एनआयएनं छापे टाकलेले आहेत. त्यानंतर छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटला ताब्यातही घेतलं गेलेलं आहे. फ्रूटशी संबंधित ठिकाणांवर धाडी टाकल्या गेलेल्या आहेत. सलीम फ्रूट दाऊदचा खास हस्तक मानला जातो. ईडी सुद्धा सलीम फ्रूट याची चौकशी करतेय. एनआयएला सलीम फ्रूट याच्याशी संबंधित अनेक संशयास्पद व्यवहार आढळलेले आहेत. दाऊदशी संबंधित अनेक हवाला ऑपरेटर्स आणि ड्रग्ज पेडलर्सच्या ठिकाणांवर सुद्धा छापे टाकले गेले. मुंबईमध्ये एनआयएनं ही मोठी कारवाई केलेली असून मुंबईतल्या 20हून अधिक ठिकाणी एनआयएनं छापे टाकलेले आहेत. सलीम फ्रूटला एनआयएनं ताब्यातही घेतल्याचं समजतंय. एनआईए की मुंबई में बड़ी छापेमारी हो रही है। ये छापेमारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम की जो नजदीकी है उनकी यहाँ छापेमारी हो रही है। न्यूज 18 इंडिया इस समय मुंबई के ग्रांड फ्लोर स्थित है। यहाँ पे देखते हैं जो सिंह सोसाइटी है वहां पे ये छापेमारी चल रही है और साफ तौर पे देख सकते हैं कि जो सीआरपीएफ के लोग हैं वो यहाँ पे मौजूद है। एनआईए की टीम यहाँ पे मौजूद है और साफ तौर पे देखते हैं कि एनआईए की टीम यहाँ पर है और कुछ उन्होंने घर से कुछ जब्त किया है। उनसे हम बातचीत करने की कोशिश। सर कितने लोग थे? कितने लोग से आगे जाए ना? सर कितने लोग की टीम है? सर आखिर क्या क्या कुछ मिला सर? क्या मिला है सर? हेलो सर किसके घर तो आप साफ तौर पे देख सकते हैं कि ये जो टीम है वो बिल्कुल जो सिंह सोसाइटी है वहां पे ये छापेमारी चल रही है और साथ में एनआईए की टीम जो है वो यहाँ पर मौजूद है और जो बाकायदा जो पुलिस की मौजूदगी और सीआरपीएफ के जो सिक्योरिटी गार्ड्स है वो भी यहाँ पर मौजूद है। और आपको बताना चाहेंगे कि मुंबई में 20 जगहों पर एनआईए की टीम की ये छापेमारी चल रही है और जिस तरीके से जो दाऊद इब्राहिम की जो क्लोज एसोसिएट है जो हवाला से और ड्रग्स के रिलेटेड की जो कार्रवाई से रिलेटेड है वहां पर ये छापेमारी चल रही है। यहाँ पर जो एनआईए की टीम है उन्होंने यहाँ पर कुछ सामान को भी जब्त किया है। मुंबई पुलिस के साथ साथ जो सीआरपीएफ की जो टीम है वो भी यहाँ पर मौजूद है और साथ में देख सकते हैं जो एनआईए की टीम है वो लगातार वहां से पूछताछ कर रही है और इसी इमारत जो सिंह सोसाइटी है वहां पर ये पूरी जो छापेमारी चल रही है। एक बार मैं फिर से वो आपको दिखाना चाहूंगा कि सिंह सोसाइटी है मुंबई के ग्रांड फ्लोर स्थित है वहां पर ये छापेमारी चल रही है और कुछ सामान एनआईए ने जब्त यहाँ पे जरूर किया है। आप साफ तौर पर देख सकते हैं कि जो एनआईए की टीम अंदर मौजूद थी उन्होंने अंदर की इमारत से कुछ सामान जब्त करके इस गाड़ी में रखा हुआ है। बाकायदा एनआईए की टीम यहाँ पर मौजूद है, मुंबई पुलिस मौजूद है, साथ ही साथ जो सीआरपीएफ की जो टीम है वो भी मौजूद है। कुल आपको बताना चाहेंगे मुंबई में 20 ठिकानों पर ये छापेमारी चल रही है। मुंबई के सांताक्रूज, विले पार्ले, नागपाड़ा, ग्रांड रोड, मुंब्रा और भिवंडी जैसे इलाकों में ये पूरी छापेमारी चल रही है और एनआईए का साफ तौर पे कहना है कि जो दाऊद इब्राहिम से जो रिलेटेड है जो क्लोज एसोसिएट है जो ड्रग्स माफिया और जो नकली नोट के साथ साथ जो बाकी गलत चीजों में इन्वॉल्व है उसको लेकर एनआईए की छापेमारी चल रही है। मैं अपने कैमरामैन रमेश से एक बार फिर से बोलूंगा। आप साफ तौर पे देखते हैं कि एनआईए की टीम है देखिए किस तरीके से जो लोग हैं मेरे ख्याल से कुछ लोगों को हिरासत में लिया गया है। सीधी तस्वीरें जो एनआईए ने कुछ लोग को हिरासत में लिया है वो तस्वीरें आप देख सकते हैं कि एनआईए की टीम है। कुछ लोग को हिरासत में लिया गया है। यहाँ पर इनसे पूछे जाएंगे सर कौन है सर दाऊद से क्या लेकर जा रहे हैं सर किस तरह से मतलब अरे को तरीका है सलीम भाई सर तो साफ तौर पर ये जो सलीम नाम के शख्स हैं उन्हें एनआईए ने हिरासत में लिया है और हिरासत में लेने के बाद जो एनआईए की टीम है वो यहाँ से उन्हें ले जाने की कोशिश कर रही है। और साफ तौर पर देख सकते हैं जो जिनका नाम सलीम बताया जा रहा है दाऊद इब्राहिम की जो क्लोज एसोसिएट है उन्हें एनआईए ने यहाँ पर हिरासत में ले लिया है। एनआईए की टीम यहाँ पर मौजूद है। साथ ही साथ साफ तौर पर मुंबई पुलिस के लोग हैं सलीम को हिरासत में यहाँ पर ले जा रही है एनआईए की टीम और जिस तरीके से हिरासत में जा रही है तो कहीं ना कुछ पुख्ता सबूत मिला है एनआईए को। दूसरी टीम मैं देख सकता हूँ दूसरी टीम यहाँ पे मौजूद है। कुछ लोग पुलिस ने भी यहाँ पे कुछ लोग हिरासत में लिया हुआ है और जो एनआईए की टीम है वो यहाँ पर अब यहाँ से निकल रही है। और जिस तरीके से जो सिंह सोसाइटी अपने कैमरा में से बोलूंगा फिर से दिखाएं सिंह सोसाइटी में एनआईए की छापेमारी चली थी और इसी सोसाइटी में सलीम नाम की जो शख्स वो यहाँ पर रहते थे उन्हें हिरासत में लिया गया है। एनआईए की टीम उन्हें हिरासत में लेकर गई है और साफ तौर पर पुलिस की टीम है वो भी यहाँ पर मौजूद है। अगर हम अंदर जाने की कोशिश करें ये सही कौन से फ्लोर पर है कौन से फ्लोर पे लेके गए हैं
सेकंड फ्लोर पर ये यहाँ पर एनआई की टीम मौजूद थी। वहां पर सब लोग, कौन लोग हैं, किस लोग को साथ में लेके गए? तो साफ तौर पे ये एनआई की टीम, यहाँ पर सीआरपीएफ के लोग थे वो यहाँ पर मौजूद थे। यहाँ पर मुंबई पुलिस की टीम भी मौजूद थी। एक शख्स तो हिरासत में यहाँ पर ले जाया गया है। अब यहाँ पर एनआई की टीम के साथ जो मुंबई पुलिस के लोग थे, अब यहाँ पर जो शख्स उसे हिरासत में लेके गई है। कुल 20 जगहों पर ये छापेमारी चल रही है। एनआई की टीम हर जगह मौजूद है। मुंबई से कैमरामैन रमेश के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया। हा सलीम फ्रूट नेमका कोण आहे? ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावर एक नजर टाकूया। सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा मेहुणा आहे। मलिक यांच्या अटकेपूर्वी सलीमची चौकशी झाल्याचंही समोर येत आहे। पीएमएलए अंतर्गत ईडीनं सलीमचा जबाब नोंदवलेला आहे। शकीलच्या पाकमधल्या घरी सुद्धा, म्हणजे पाकिस्तानमधल्या घरी सुद्धा सलीमनं भेट दिल्याचं समजतंय। 2006 मध्ये सलीमची यूएई मधून हकालपट्टी झालेली होती। छोटा शकीलसाठी सलीम फ्रूट खंडणी वसूल करतो असं देखील समजतंय। 2006 मध्ये सलीम फ्रूट याला अटक करण्यात आलेली होती। सलीम फ्रूटवर मोक्का देखील लावला गेलेला होता आणि 2010 पर्यंत सलीम फ्रूट जेलमध्ये होता। सलीम हा हसीना पारकरचाही निकटवर्तीय असल्याचं समजतंय। हसीना पारकरच्या सेटलमेंटच्या धंद्यात सलीम मदत करत होता अशी देखील माहिती समोर येते। आणि याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विवेक गुप्ता आणि प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण विवेक यांच्याकडे जाणार आहोत। विवेक, खूप मोठी ही कारवाई अनेक ठिकाणी एनआयएनं या धाडी टाकलेल्या आहेत, छापेमारी केलेली आहे। सुरुवातीला त्याबद्दल काय सांगाल? बिल्कुल सही कहा आपने। देखिए एनआईए की अब तक की सबसे बड़ी कार्रवाई है डी कंपनी के ऊपर। मुंबई और आसपास के इलाकों में एनआईए ने कुल 20 जगहों पर ये छापेमारी की है। आपको बताना चाहेंगे कि जो दाऊद इब्राहिम जो डी कंपनी है उसके जो क्लोज एसोसिएट हैं, जो अभी भी दाऊद इब्राहिम के लिए काम करते हैं, उनके यहाँ पे ये उनके ठिकानों पे छापेमारी हुई है। और जिस तरीके से मुंबई के जो ग्रांड फ्लोर स्ट्रीट जहाँ पे सलीम फ्रूट वाला, उसका असली नाम सलीम कुरैशी है। सलीम कुरैशी बताना चाहेंगे वो छोटा शकील का साला है और इससे पहले वो ईडी के रडार पे आ चुका था और एक बार फिर से एनआईए ने उसके घर पे छापेमारी की है। कुछ दस्तावेज और कुछ चीजें वहां से जब्त की है और साफ तौर पर अब एनआईए की टीम ने सलीम फ्रूट वाले को हिरासत में लेकर अब मुंबई के एनआईए दफ्तर पहुंचे। वहां पर सलीम फ्रूट वाले से पूछताछ हो रही है और जो एनआईए सूत्रों से जो जानकारी मिल रही है कि सलीम फ्रूट वाला डी कंपनी के लिए काम करता था और छोटा शकील के इशारे पे ही मुंबई और आसपास के इलाकों में जो एक्सटॉर्शन का काम करता था। उसके बाद एनआईए इसमें पूरी तरह से इन्वॉल्व हो चुकी है। हाँ। और एनआईए ने मुंबई के जो अलग अलग इलाके हैं, बांद्रा, माहिम, सांता क्रूज, नागपाड़ा, डोंगरी, मुंब्रा और भिवंडी, ये सब जगहों पे जाके कुल मिला के 20 जगहों पे छापेमारी अभी भी चल रही है। और एनआईए का दावा है कि इन जगहों पे जो छापेमारी चल रही है उसमें डी कंपनी के खिलाफ पुख्ता सबूत मिले हैं। बिल्कुल। यानंतर आपण आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे जाणार आहोत। प्रशांत, खूप मोठी ही कारवाई एनआयएनं केलेली आहे। मुंबईतल्या 20 ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत, छापेमारी केलेली आहे। सलीम फ्रूटला ताब्यात घेतलं गेलेलं आहे। आणखी नेमकी कोणत्या प्रकारची कारवाई सुरू आहे? आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे या कारवाई दरम्यान एनआयएच्या हाती लागल्याचं समजतंय का? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या काळ्या धंद्याची पाळंमुळं मुंबईच्या अनेक वेगळ्या भागांमध्ये कशी खोलवर रुजली आहे आणि तेच पूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्याचं काम या आजच्या दिवसभरातल्या जितके छापे होत आहेत त्यातनं होत आहे। आता आपण आहोत खारला आता आपण ही भव्य पॅलेस नावाची जी इमारत आहे याच ठिकाणी आता एनआयएची टीम सुद्धा पोहोचलेली आहे। याच ठिकाणच्या 6व्या मजल्यावर संतोष शेट्टी म्हणून एक कुटुंब राहतं। आणखीन त्या ठिकाणी एनआयएच्या टीमची पोहोचली आहे। एनआयएच्या टीमबरोबर स्थानिक पोलीस तर आहेच, पण सीआयएसएफचा सुद्धा मोठा बंदोबस्त आहे। याचबरोबर माहीमला सुद्धा एनआयएची टीम काम करते। बोरिवलीला सुद्धा एनआयएच्या टीमचे जवळपास 3 पथक बांगूरनगर भागात पोहोचलंय। तर अजय गोसालिया म्हणून राठी बंगलो त्यांच्याकडेही पोहोचलेलं आहे। आणखीन याचबरोबर त्यांचे भाऊ आहे फायर ब्रिगेडच्या बाजूला बोरिवलीला या ठिकाणी सुद्धा पोहोचतं आहे। म्हणजे काळ्या धंद्याचं रॅकेट कशा प्रकारे मूव्ह होतं, हवालाच्या माध्यमातून पैसा परदेशात कसा जातो, आणखीन ड्रग पेडलर म्हणून सुद्धा जे अनेक जण काम करतात किंवा ड्रग्सच्या व्यवसायासाठी सुद्धा हा पैसा वापरला कसा जातो, या प्रकारचं हे एक रॅकेट उद्ध्वस्त करण्याचं मोठं काम या आजच्या रेडमधनं केलं जात आहे। आता खारच्या याच भागामध्ये 6व्या मजल्यावर सुद्धा आता एनआयएचं विशेष पथक पोहोचलेलं आहे।
संतोष शेट्टी म्हणून या ठिकाणी राहतात. नेमकं कशा प्रकारची छापेमारी करतायत, काय त्यांच्या हातात हस्तगत लागतंय, काय माहिती आहे याबद्दल अजूनपर्यंत गुपित जरी असलं तरीही हवाला रॅकेट आणि ड्रग पेडलर या दोन दाऊद इब्राहिमच्या काळ्या धंद्याची जी पाळंमुळं पोहोचलेली आहे मुंबईच्या वेगळ्या भागामध्ये त्यांना खणून काढण्याचं काम आता एक सुरू झालंय. NIAची ही अत्यंत महत्त्वाची कारवाई मानली जाते. अजिंक्य. बिलकुल. विवेक आणि प्रशांत, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला आपण निश्चितपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अतिशय मोठ्या प्रमाणात ही कारवाई, ही छापेमारी NIA कडून सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. बातमी दिल्लीतली आहे. दिल्लीच्या शाहीन बाग परिसरामध्ये कारवाई सुरू आहे. अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई केली जाते. मात्र प्रशासनाकडून जी ही कारवाई होतीये, या कारवाईला नागरिक मोठ्या प्रमाणात विरोध करतायत. नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विरोध करतील हे गृहीत धरूनच पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे. प्रशासनाच्या या कारवाईला विरोध करणाऱ्या काही महिलांना ताब्यात देखील घेतलं गेल्याचं समजतंय. ही दृश्य दिल्लीतल्या शाहीन बाग परिसरातली. अनधिकृत बांधकामं जी आहेत या भागातली, या बांधकामांवर आता प्रशासनाकडून कारवाई होतीये. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, शाहीन बाग मधल्या या अनधिकृत बांधकामांवर आता कारवाई होतीये, पण स्थानिक कारवाईला विरोध करतायत. काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर आहे. खास करून यापूर्वी जहागीरपुरीमध्ये बेकायदेशीर बांधकाम तोडण्याकरिता मोठी कारवाई झाली होती. त्यानंतर आता राजधानी दिल्लीमध्ये जर बघितलं आपण तर आता शाहीन बाग परिसरामध्ये कारवाई सुरू आहे. शेकडोच्या संख्येने इथे स्थानिक लोक एकत्र आलेले आहेत आणि ते सर्व JCB ऑफिसच्या पुढे एकत्र आले. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या प्रशांत, मी थांबवतोय तुम्हाला. पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे. आदित्य ठाकरे सध्या बोलतायत. 300 बेड आता सद्यस्थितीत आहेत. परत 650 बेड्स इथे ऍड होणार आहेत. 180 मोफत बेड्सची सुविधा इथे होणार आहे. एक नवीन हॉस्पिटल झाल्यासारखंच आहे आणि 600 बेड्सची गरज आपली जी मुंबईची आहे तिथे वाढणार आहे. तर मी खास करून अभय सोयजी आणि जयराज ठक्करजींचे आभार मानतो, कारण आज त्यांनी या मोठ्या कामाचं भूमिपूजन आणि सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर NIAनं मोठी कारवाई केलेली आहे. मुंबईच्या विविध ठिकाणी जी गँगशी रिलेटेड असते त्यामध्ये वक्फ बोर्डाचे जुने अध्यक्ष आहेत. कुठेतरी नवाब मलिक यांना पुन्हा ट्रॅप मला करण्याचा प्रयत्न वाटतं नाही, ह्या विषयांवर बोलत नाही, कारण हे NIAला आपण हे विचारा. पण आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी ही जी आज भूमिपूजन झालेलं आहे खूप महत्त्वाचं आहे. आज जसं मी मगाशी पण म्हणालो की कुठे ना कुठेतरी आम्ही टोपे साहेबांशी पण बोलू आणि इतर जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, वेगळे वेगळे म्युन्सिपल कमिशनर्स आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत सरकारमध्ये अंतर्गत, की जेव्हा हॉस्पिटल्स आपल्या राज्यात येतात त्यांना आपण लवकर परमिशन कशी देऊ शकू, सिंगल विंडो परमिशन कशी देऊ शकू, ह्याच्यावर थोडा विचार आम्ही करू. त्याचबरोबर राणा दाम्पत्य दिल्लीमध्ये तक्रार करण्यासाठी गेलेलं आहे. राज्य सरकार पुन्हा एकदा चॅलेंज दिलं, आव्हान दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना. आम्ही अशा फालतू विषयांवर बोलत नाही. आज चांगली कामं आपण बघत आहात. मागच्या आठवड्यात कुपर हॉस्पिटलचं आपण उद्घाटन केलं. आज हे आहे. ह्या काही महत्त्वाच्या जनसेवेची जी कामं आहेत, जनतेला महत्त्वाची जी कामं आहेत, त्याच्यावर आम्ही बोलू. आदित्यजी, अयोध्या दौरा खूप चर्चेत आहे. ज्या 10 दिवसाला तुम्ही जाता आहात त्याआधीच शिवसेनेचे होल्डिंग लागले आहेत अयोध्येवर. ते मी काल परवाकडे आपल्याच माध्यमातून बघितले सर्वांच्या. पण तिथे आम्ही दर्शनासाठी जातोय. संघर्ष संपलाय तिकडचा. असली आ रहे नकली से सावधान असं जाऊ दे. मला वाटतं आपण चांगली कामं होतात त्याच्यावर बोलू. कारण काय होतं खूप वेळा की राजकारणात असे विषय मागे पडतात. तर हॉस्पिटल चांगलं होतं त्याच्यावर बोलू. हिंदी में बता दीजिए किस तरह से NIA का एक्शन शुरू है. नहीं, आज कुछ अन्य विषयों पे मैं बात नहीं करूंगा. आज सबसे अहम चीज मुंबई के लिए जो एक नानावटी फेज 2 बनने जा रहा है, आज उसका शिलान्यास हुआ है. मुंबई के लिए 650 बेड्स की एडिशन हॉस्पिटल्स में हेल्थ केयर में काफ़ी अहम है. हमने देखा होगा कि पिछले 2 सालों में कोविड के समय पे हमने यही जानकारी ली और हमने सबने देखा कि हमारे देश में हेल्थ केयर की सिस्टम है उसे और भी स्ट्रेंथन करना ज़रूरी है. हर एक जिले में ऐसी अगर सिस्टम आए तो अच्छा होगा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांना काही प्रश्न विचारले गेले होते NIAच्या धाडसत्राबाबत. सोबतच राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांना जे आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानाबाबत देखील प्रश्न विचारला गेला होता. पण असल्या फालतू गोष्टींवर आपण उत्तर देत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. अयोध्येच्या बाबतीतला देखील एक प्रश्न विचारला होता. त्याबद्दल अयोध्येतला संघर्ष आता संपलाय. जनतेशी निगडीत प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यामुळं त्या मुद्द्यांवर, त्या प्रश्नांवर आपण बोलूया असं आदित्य ठाकरे म्हणाले.
पुढची बातमी बघूया। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याचं समजतंय। सोमय्यांनी ही तक्रार आता दिलेली आहे। सोमय्यांसोबत यावेळेला पत्नी आणि त्यांचा मुलगा देखील सोबत होता। नवघर पोलीस ठाण्यात त्यांनी ही तक्रार दिलेली आहे। सोमय्या विरुद्ध राऊत असा हा संघर्ष आता पुन्हा एकदा होताना दिसतो आहे। सोमय्या यांनी राऊतांच्या विरोधात आता मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। मनोज, काय नेमकी माहिती? आपल्याला माहितच आहे की शिवसेना नेते संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्या सध्या वाकयुद्ध सुरू आहे। संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन किरीट सोमय्या, त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर आरोप केले होते की त्यांनी मीरा भाईंदर या ठिकाणी जे शौचालय आहे त्याचा घोटाळा केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने मग किरीट सोमय्या यांनी त्यांना इशारा दिला होता की अशा प्रकारचा पुरावा द्या, नाहीतर 10 दिवसाच्या आत माफी मागा। परंतु 10 दिवसाच्या वर झाले तरी संजय राऊत यांनी माफी मागितली नाही आणि त्याच अनुषंगाने मग किरीट सोमय्या यांनी नवघर पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात ही तक्रार दिलेली आहे। यावेळी त्यांच्यासोबत मेधा सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या हे सुद्धा होते। या संदर्भात आता ही जी तक्रार आहे ती पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे की येत्या 8 दिवसात पोलिसांनी ही तक्रार दाखल करून कारवाई करावी, अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ आणि यावर कठोर कारवाई करण्याची आम्ही त्या माध्यमातून मागणी करू, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलेलं आहे। ज्यावेळी किरीट सोमय्या नवघर पोलीस स्टेशनला गेले होते त्यावेळेस त्यांच्यासोबत काही भाजपाचे पदाधिकारी सुद्धा होते। त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की किरीट सोमय्या यांच्यावर जे आरोप केले जात आहेत ते फक्त नुसते आरोप आहेत, त्या संदर्भात कुठले पुरावे दिले जात नाही। त्याचबरोबर किरीट सोमय्या यांचं सुद्धा म्हणणं आहे, माझ्या जर विरोधात आरोप असतील आणि पुरावे असतील तर ते पोलिसांकडे द्या, न्यायालयात द्या आणि जी काय कायदेशीर कारवाई करायची असेल ती करा, परंतु तुम्ही नुसतेच आरोप करत असल्यामुळे या आरोपात तथ्य नाही आहे, त्यामुळे माझी आणि माझ्या परिवाराची बदनामी होते हे ओळखूनच मग आज त्यांनी शेवटी नवघर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दिलेली आहे। बिलकुल मनोज, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। लक्ष विचलित करण्यासाठी सोमय्यांकडून खोट्या तक्रारी केल्या जात आहेत। मात्र येत्या काही दिवसात सोमय्यांचे आणखी घोटाळे बाहेर काढणार असून भाजपच्या 2 आमदारांची प्रकरणं सुद्धा समोर येतील, असं राऊत यांनी म्हटलंय। युवक प्रतिष्ठान असेल, विक्रांत घोटाळा असेल, याहीपेक्षा त्यांचे भयंकर घोटाळे समोर येतील आणि त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे महाशय हे खोटे तक्रारी करणं, रोज जाऊन काहीतरी अजून बोलणं, हे कसल्या भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करत आहे। भ्रष्टाचाराचे मेरुमणी आणि भ्रष्टाचाराचे सूत्रधार हेच लोक आहेत आणि मला असं वाटतं लवकरच या भ्रष्टाचार विरोधी लढण्याचं ढोंग करणाऱ्यांचा मुखवटा महाराष्ट्राच्या जनतेसमोर फाडला जाईल। तेव्हा उगाच फडफडू नका, तुमचीच पिसं घालणार आहेत। ही मुंबई आमच्या बापाची आहे, परत सांगतो मी, तुमच्यासारख्या भडबुजांची नाही। तुम्ही मुंबई लुटताय अशा प्रकारे आम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या आधी उत्तरं द्या, त्याचा हिशोब द्या आणि मग का असेल ते आम्ही बघू। युवक प्रतिष्ठानच्या बाबतीमध्ये मी पुराव्यासह बोललोय, त्याला कसले पुरावे लागतात? मग हा काय करतो भडबुंजा, याच्याकडे कसले पुरावे आहेत? याला भडबुंजा म्हणतो आम्ही। हा मूर्ख माणूस आहे, याला वेळ लागलेला आहे आणि या वेड्याला खांद्यावर घेऊन भाजपवाले नाचतायत। भारतीय जनता पक्षाचं डोकं ठिकाणावर आहे का हे लवकरच कळेल। या वसुली गँगचा सूत्रधार हाच माणूस आहे मुलुंडचा। अजून भाजपचे विधान परिषदेचे 2 आमदार आहेत, त्यांचं सुद्धा प्रकरण समोर येतील। तुम्ही जेव्हा आमच्याकडे एक बोट दाखवायचा प्रयत्न करतात तेव्हा 4 बोटं तुमच्याकडे वळलेली आहेत। काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नयेत, इतकंच मी सांगतो। राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। बंदी असताना सुद्धा माध्यमांशी संवाद साधल्यानं राणा दाम्पत्याचा जामीन रद्द व्हावा अशी मागणी घेत विशेष सरकारी वकील आक्रमक झालेत। या विरोधात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि या तक्रारीवर थोड्याच वेळात सुनावणी होणार असल्याचं समजतंय।
प्रदीप घरत यांच्या या तक्रारीवरून आता थोड्याच वेळात सुनावणी होणार असल्याची माहिती मिळते. जो जामिनाचा जो हुकूम झाला त्या हुकुमाअंतर्गतच जामीन रद्द होण्याचा हुकूमसुद्धा अनिश्चित आहे. कारण न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की ज्या क्षणी हे प्रसारमाध्यमांसमोर येऊन संबंधित विषयाला स्पर्श करणारं कोणतंही विधान करतील त्याच क्षणाला त्यांचा जामीन रद्द होईल. त्यामुळे न्यायालयाचा जो हा हुकूम आहे हा योग्य प्रकारात जर विचारात घ्यायचा झाला तर ज्या क्षणी त्यांनी या विषयाशी संबंधित ते प्रसारमाध्यमांसमोर बोलले त्याच क्षणी त्यांचा जामीन रद्द झालेला आहे. फक्त आता ते काय बोलले आणि ते विषयाशी कसं संबंधित आहे हे आम्हाला न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट घेऊन त्यांना अरेस्ट करायचं. मी जामीन रद्द व्हावा म्हणून सेपरेट अर्ज करत नाही, कारण आमच्या मते त्याची गरज नाही. कारण ज्या क्षणी ते बोलले त्याच क्षणाला त्यांचा जामीन रद्द झाला असा न्यायालयाचा हुकूम वाचतो. त्यामुळे आम्हाला आता वेगळा अर्ज करण्याची काहीही गरज नाही. फक्त आम्हाला न्यायालयाचे हे निदर्शनास आणून द्यायला लागेल आणि न्यायालयाकडनं नॉन बेलेबल वॉरंट घ्यायला लागेल. याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, राणा दाम्पत्यानं कोर्टाच्या अटींचं उल्लंघन केल्याचं आता विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचं म्हणणं आहे. या संदर्भात त्यांनी तक्रार देखील दाखल केलेली आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, खरं तर ज्या अटी न्यायालयाने घालून दिल्या होत्या त्या अटींचं पालन करणं राणा दाम्पत्यावरती बंधनकारक होतं. आता राणा दाम्पत्य हे स्वतः लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी मोठे वकील देखील केले होते. त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते कोर्टाचा अवमान कसा नाहीये हे पटवून देताना आता त्यांची धमशाक होणार आहे हे मात्र निश्चित झालेलं आहे. पण त्यांनी खरंच न्यायालयाचा अवमान केलेला आहे का किंवा न्यायालयाने ज्या अटी घातल्या होत्या त्यांचा भंग केला आहे का हे त्यांची वकील आता न्यायालयाला कसं पटवून देतात, त्यावर न्यायालयाचं समाधान होतंय का न्यायालय त्यांचा जामीन रद्द करतं हे पाहावं लागेल. आपण आता सरकारी वकिलांची प्रतिक्रिया पाहिली. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की प्रसारमाध्यमांशी संवाद साधू नये असं ही जी अट घातली होती न्यायालयाने ती अट त्यांनी मोडलेली आहे. म्हणजे प्रथमदर्शनी या एका मुद्द्यावर देखील त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो अशी मागणी जी अशी माहिती जी आहे ती सरकारी वकिलांनी दिली. त्यामुळे आता न्यायालयामध्ये नेमकं काय मेन्शन केलं जातं आणि काय पुढे न्यायालय निकाल देतं ते देखील पाहावं लागेल. बिलकुल. आणि अजित, थोड्याच वेळात आता या संदर्भातली सुनावणी देखील होती असं समजतंय. काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल? प्रदीप घरत यांनी एक लेखी तक्रार दिलेली आहे की कशा पद्धतीनं ही सगळी जी न्यायालयाची अवमान करण्याची घटना जी आहे ती काय केली, कशी केली, काही त्याला पुरावे त्यांनी जोडलेले आहे आणि हे सर्व लक्षात घेऊन आता ते या प्रकरणाची सुनावणी थोड्या वेळात येईल असंही सांगितलं आहे. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या संदर्भात तक्रार कोर्टाकडे केलेली आहे. या संदर्भातली सुनावणी आता थोड्याच वेळात होणार असल्याचं देखील समजतंय. राणा दाम्पत्याच्या विरोधात आता सरकारी वकील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर या सध्या लीलावती रुग्णालयात जाऊन पोहोचलेल्या आहेत आणि तिथल्या व्यवस्थापनाची त्या भेट घेणार असल्याचं समजतं आहे. खासदार नवनीत राणा या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होत्या. आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत. लीलावती हॉस्पिटलमधली ही दृश्य आहेत. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्या मनीषा कायंदे या दोघेही आता लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या आहेत. लीलावती हॉस्पिटलमधल्या व्यवस्थापनाशी या दोघी नेत्या चर्चा करणार असल्याचं समजतं आहे. खासदार नवनीत राणा या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होत्या आणि यावेळेला त्यांनी आपले MRI स्कॅनचे जे फोटो आहेत ते व्हायरल केलेले होते. या अनुषंगानं शिवसेनेच्या नेत्यांनी ही व्यवस्थापनाची भेट घेतल्याचं ठरवल्याची ही माहिती समोर येते. या सगळ्याचा शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि मनीषा कायंदे रुग्णालय प्रशासनाला, व्यवस्थापनाला जाब विचारणार असल्याचं समजतंय.
त्याचीच ही ताजी आणि थेट दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। या सगळ्या संदर्भात लीलावती रुग्णालय प्रशासन व्यवस्थापन नेमकं काय स्पष्टीकरण देतं, काय माहिती देतं, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यांनी त्याला बसून घ्या जिथे चेअर आहे एक मिनिट ताई रिपोर्टर्सना सोडलेलं नाही बघा खाली हा किती माळ आहे आपण ही सध्या थेट दृश्य पाहतो आहोत लीलावती हॉस्पिटलमधली। लीलावती हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी, तिथल्या प्रशासनाशी शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि मनीषा कायंदे संवाद साधताना दिसत आहेत। नहीं होना तो क्या हमारे हम कुछ नहीं गए, खाली इतना बताना है कि क्या हुआ तो उनको सब कुछ आएंगे चलाएंगे। आपकी क्या गलती है? आपकी तो नहीं है, हम जानते हैं। ठीक आहे, जो कोई भी आहे घालून तिसऱ्या माळ्यावर घेऊन या, कोणीतरी एक इथलं स्टाफ आहे त्यांनी घेऊन या, मग ते आल्यावर आपण चालू करूया। लोकांचं पाणी वगैरे आम्हाला द्या, तुमचं सॅनिटायझर घ्या। त्या दिवशी एमआरआयच्या याच्यामध्ये जाताना विचारलं नाही कोण कोण फोटोग्राफर कोण कोण या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। प्रणाली, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे लीलावती रुग्णालयात पोहोचल्या आहेत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी। प्रणाली, काय सांगता येईल त्याबद्दल? आता थोड्या वेळापूर्वी किशोरी पेडणेकर, त्याचबरोबर प्रवक्त्या मनीषा कायंदे आणि या भागातले नगरसेवक राहुल कनल हे सगळे पोहोचलेले आहेत आणि ते लीलावती प्रशासनाला जाब विचारतात की एकूणच नवनीत राणा या रुग्णालयामध्ये दाखल होत्या दरम्यानच्या काळामध्ये इथले सगळे व्हिडिओज, इथले सगळे फोटोज हे बाहेर आलेले आहेत। अशा पद्धतीनं रुग्णालयातले फोटोज आणि व्हिडिओ हे बाहेर येणं हे कितपत योग्य आहे असा जाब विचारण्यासाठी हे सगळेजण गेलेले आहेत। आणि आपण पाहतोय की हे सगळेजण आता लीलावती प्रशासनाशी संवाद साधतात। त्यांचं जे काही म्हणणं आहे ते लीलावती प्रशासनाला सांगतील आणि त्यानंतर अधिकची माहिती आपल्याला मिळू शकेल। लीलावती प्रशासन या संपूर्ण प्रकरणावर कशा पद्धतीनं भाष्य करते हे बघावं लागणार आहे, कारण आपल्याला एक माहिती आहे की साधारणपणे हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीनं हे कुठलेही फोटो किंवा व्हिडिओ जारी करण्यात आलेले नाहीये, तर हे नवनीत राणा यांच्या वतीनं जारी करण्यात आलेले। त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाला नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर आक्षेप घेतला जातो हे सुद्धा बघावं लागणार आहे आणि त्यावर प्रशासन काय उत्तर देतं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बिलकुल, प्रशासन या सगळ्यावर नेमकं काय उत्तर देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण MRI मशीनजवळ फोटो कसा काय काढला नवनीत राणांनी असा प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित करत जाब विचारायचा निर्धार केलेला होता आणि या अनुषंगानं आता त्या लीलावती रुग्णालयात प्रशासनाला जाब विचारण्यासाठी म्हणून मनीषा कायंदे यांच्या सोबत दाखल झालेले आहेत। राहुल कनाल देखील सोबत आहेत। आपण सध्याची ही थेट दृश्य पाहतो न्यूज 18 लोकमतवर। करतो बोलणं थांबल्यानंतर झूम करू। लीलावती रुग्णालय प्रशासनाला किशोरी पेडणेकर, मनीषा कायंदे जाब विचारतायत। फोटो व्हायरल केल्यानं राणा दाम्पत्य खरं तर ट्रोल झालेलं होतं। MRI स्कॅनचे फोटो व्हायरल झाल्यानं नवनीत राणा यांच्यावर टीका देखील होत होती। त्यामुळे MRI मशीनजवळ फोटो कसा काय काढला गेला, याला कोणी परवानगी दिली असा प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलाय। तुमच्या हॉस्पिटलचं नाव आहे आणि असं असताना तुमच्या हॉस्पिटलचं नाव खराब होतं, इतर पेशंट्सची सिक्युरिटी दैट इज ऑल्सो कॉम्प्रोमाइज, क्योंकि अगर इधर कोई भी उठा के वीडियो शूटिंग कर देगा, जो मैं एक पेशेंट हूँ, एक आई एम अ सिटीजन एज अ पेशेंट, रिलेटिव ऑफ अ पेशेंट, अगर कोई ऐसा शूटिंग चालू कर दे यहाँ पर तो दूसरे पेशेंट्स की भी सिक्योरिटी कॉम्प्रोमाइज होती है। कौन आ रहा है, कौन जा रहा है, आपको अगर पुलिस कुछ पूछती है तो आपके CCTV कैमराज है। MRI, CT स्कैन हमने भी बहुत किए, लोगों के करवाया, हमने खुद अपने भी हुए हैं। जहाँ तक मेरा इन्फॉर्मेशन है, आई एम ऑल्सो फ्रॉम द मेडिकल फील्ड, तो CT स्कॅन के लिए, MRI के लिए किसी को अंदर भेजते हैं, जिसको कोणाला पाठवलं तर बाकीचे सगळे बाहेरच असतात, कुठले इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट उनके साथ नहीं है। आपको मालूम है कि नायर हॉस्पिटल में एक दुर्घटना हुई थी एंड
whoever is a VIP, it may be a minister, it may be prime minister, president हो, governor हो, कोई भी हो, हॉस्पिटल रूल्स रेगुलेशंस, हॉस्पिटल मैनेजमेंट होता है और जो चैरिटी कमिश्नर के नियम से सब चलते हैं हॉस्पिटल। तो ऐसा ये हॉस्पिटल में जो हुआ है, मतलब आपका नाम उसमें खराब हुआ है। आई डोंट नो हाउ सीरियस यू आर, आप ये सब्जेक्ट आपके मैनेजमेंट में लेने वाले हो कि ये हॉस्पिटल में ये सारा कोई भी आके मस्ती करके जाएगा, आपको चलता होगा, हमको नहीं चलेगा, क्योंकि ये हॉस्पिटल की लैंड गवर्नमेंट देती है, गवर्नमेंट के कायदे से सब चलता है। तो अगर आपके हॉस्पिटल में कोई भी आके इस प्रकार की मस्ती करेगा, MRI रूम में जाके कोई शूटिंग करेगा, कल आपका कोई स्टाफ वहां है, वो कोई सिलेंडर बस्ट हुआ, कुछ भी हुआ, ये स्टाफ का भी जिंदगी है, उनकी जान माल का जिम्मेदारी भी आपका है। और जो है तो ये वी वांट टू नो कंप्लीट रिपोर्ट फ्रॉम यू वेदर MRI वाज रियली डन। वो तो उनका सवाल है, हम कोर्ट में जो हमारे सरकारी वकील पूछेंगे कि MRI का रिपोर्ट क्या है, वो भी वायरल करो। तो हमारा कहना है कि भले आपका प्राइवेट हॉस्पिटल है बट नियम तो सरकारी है, और इस प्रकार का जो उन्होंने मस्ती किया है हॉस्पिटल के अंदर, दिस बेसिकली somebody should have stopped। किसी ने तो रोकना चाहिए था। जब आप भी देख रहे हैं टीवी पर कि ये सब हो रहा है, आपको दिख रहा है टीवी में, आपका हॉस्पिटल दिख रहा है, आपके अंदर के लोग दिख रहे हैं, तो क्यों किसी ने रोका नहीं? आपने किसी ने रोकना चाहिए था, तुम्ही कोणीतरी थांबवायला पाहिजे होतं। हे काय चाललंय हॉस्पिटलमध्ये, हे सगळं हॉस्पिटलमध्ये नाही चालणार। एक उद्या कोण पहिला येणार? तिथे स्टाफ कोण होता, तो स्टाफ पाहिजे, कारण स्टाफच्या काही नांगून चालून असेल तर ते घरी करा, कारण आम्ही हॉस्पिटलमध्ये वर्क केलेलं आहे, त्यामुळे आपलं काही कोणाशी चांगलं असेलही, पण मॅग्नेट जे फोनला आणि याला असतं, जे आपल्याकडे नायरमध्ये जे ताईंनी सांगितलं घडला किस्सा, बोट ऑफ काट झाली, अख्खा ऑक्सिजन त्याच्या अंगात घुसला, आणि गेल्यानंतरही इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ज्या हॉस्पिटलचं इंटरनॅशनल लेवलला चर्चा होते, इंटरनॅशनल लेवलची इथे मेडिसिन किंवा इथली ट्रीटमेंट मिळते, त्या हॉस्पिटलकडनं अशी चूक कधीही आमच्यासारखे नागरिक खपवून घेणार नाही। आपने इसको सीरियसली, आपको लगा ये सीरियस इशू है, आपके हॉस्पिटल की सिक्योरिटी कॉम्प्रोमाइज हो रही है, MRI रूम है, आपको ये गंभीर बात स्टाफला लगी कि समोर नहीं बोलवा लगी? सांग, स्टाफ समोर पाहिजे, कोण आपका उस दिन MRI क्या और MRI हुआ क्या? क्योंकि स्टाफ मुंडी कौन ऊपर है? करके MRI तो नहीं होता है। एक सबसे बड़ी बात क्या है कि एज ए मेयर, आप एक्स मेयर है, एज फर्स्ट सिटीजन ऑफ मुंबई, आपको ये लगा कि मुंबई के सेफ्टी के लिए और पेशेंट्स और स्टाफ के सेफ्टी के लिए आपको ये आके इनको बोलना चाहिए। उसके पहले इन्होंने अपने डिपार्टमेंटल रिपोर्ट या एज अ CEO इनका जो हॉस्पिटल का एक घेतला काय? पर्सनल है, आपने लिया कि आपके बुलाने, आपके उठाने के पहले आपने भी देखा होगा ना, आपने आपके देखा, हॉस्पिटल में ऐसा MRI में जाए, you also ऐसा know उठ ये के MRI में एक तो That's what I was saying। नहीं MRI में सर एक तो एक बार पोजीशन फिक्स होती है, तो बाद में उसका पोजीशन चेंज नहीं होता है, क्योंकि वो एंगल से ही MRI Even हाथ वगैरह भी तो वो ये मंदिर ये हाउ दैट पर्सन इज लिफ्टिंग अ हेड, श्वास सुद्धा आपल्याला थांबून ठेवावं लागतं, मग श्वास सुद्धा थांबवायला लागतो, बरोबर है। तो तुम्ही ते अशी मान करून, और उसको जो तकलीफ है वो तो स्पॉन्डिलोसिस का बाद में ही 2 घंटा मीडिया के साथ जो उछल कूद चल रही थी सर। अगर आप एक डिटेल साइंटिफिक रिपोर्ट जो इनका मेडिकल रिपोर्ट है, हाँ वो चाहिए अभी, मेडिकल रिपोर्ट आप मंगाइए, वो चाहिए, और स्टाफ भी चाहिए सामने। आणखी एक तुम्हाला विनंती हा, बोला आहे, ना। तुम्ही CEO साहेबांकडनं त्या MRI डिपार्टमेंटच्या आतमधला CC फुटेज घ्या, सीसी फुटेज, स्टाफ कोण होता आणि सीसी फुटेज, त्याचे रिपोर्ट, रिअली तो MRI झालेला आहे, तर पर्टिक्युलर टायमिंग इटसेल्फ बरोबर, सगळं येतं रिपोर्ट मध्ये, प्रिंट मध्ये सगळं येतं, CD मिळते। आपल्याला जी CD मिळणार आपल्याला, नाही. परंतु CC फुटेज मध्ये ऍक्च्युअल पोझिशन आपल्याला जो माणूस आतमध्ये आलेला आहे त्याची पोझिशन किती कुठे होती आणि कोण होता, who are- आणि कोण होता तो? कोण होता? तोही आपल्याला डिटेल मध्ये मिळेल. सो ऍटलीस्ट द मॅनेजमेंट कॅन कोण टेक आहे लीगल तो? ऍक्शन अगेन्स्ट दोज पीपल हु आर रियली इन्वॉल्व इन ऑल नहीं दिस. क्या है, देखो रिपोर्ट शेयर करना, रिपोर्ट शेयर का, हम तो पुलिस कंप्लेंट भी करने वाले हैं। अब आपको रिपोर्ट सच्ची MRI हुआ किसी का ड्रामा चल रहा था। आता तुमच्या माहितीसाठी सांगतो एक ही पूछना था हाँ। क्या, ठीक है, जो भी अभी आप बोलने की बात कर रहे हैं वो अच्छी बात है, इसके पहले इन्होंने प्रोएक्टिवनेस में एज अ CEO जैसे क्या वो एक्टिव है वैसे बाकी चीजों में, तो आपने ये चीज में आपने सर कोई एक्शन लिया है? कुछ तो होगा रिपोर्ट, कुछ तो आपने बुलाया होगा डिपार्टमेंट को, कुछ तो आपने रेडियोलॉजी को बुलाया होगा, रेडियोलॉजी से आपने बात की होगी कि हाउ डिड दिस हैपन इन माय हॉस्पिटल।
अरे राइटिंग किया है कि वर्बली किया है? उनको राहुल रिप्लाई जी कर देना उनको वो रिप्लाई नहीं दे रहे कुछ अभी दे रहे कुछ बोलो ना कुछ आता तो भी तुम्ही शांत राहा. ठीक आहे आणखीन एक आपण एक मिनिट. त्यांच्याकडे मांडून सगळे प्रश्न दिलेले आहेत. त्याला मी तुम्हाला मॅनेजमेंट का सिरियस नाही हे तुम्हाला ठीक आहे आता सगळे प्रश्न आपले झालेले आहेत. दादा थांबा. त्यांना आपण आपण त्यांना सगळे प्रश्न विचारले. पहिली उत्तर येऊ दे, तो स्टाफ तिथे येऊ दे, तो रिपोर्ट येऊ दे, त्याशिवाय जाणारच नाही. सगळा येऊ दे मग आम्ही सातला बोलून घ्या त्या म्हणजे ताई आणखी काय गोष्ट आहे की मॅनेजमेंट इथे सिरियस का नाहीये कारण हा एक इश्यू झाला आज पण याच्या आधी सुद्धा 3 FIR झाले तिकडे या लीलावती हॉस्पिटलमध्ये स्टाफच्या मध्ये इथे यांच्या विरुद्ध 3 FIR झालेल्या चोरीच्या पण एकही केस अजूनपर्यंत डिटेक्ट झालेली नाहीये. निदर दी मॅनेजमेंट इन इंटरेस्टेड तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करा. स्टाफ पे भी सिलेक्टिव एक्शन होता है. सिलेक्टिव एक्शन ऑन स्टाफ. कौन किसका स्टाफ है, लेटेस्ट गेले 2 महिन्यापूर्वीची उस पे कंप्लेंट एक्शन होता है. वो भी मैं आपको डिटेल रिपोर्ट देता हूं. सिरियसनेस ठीक आहे आपण आता त्यांना हे सगळं विचारलंय त्यांना उत्तर देऊ द्या. आप बताइए. कल मुझे सुबह फोन आया था फ्रॉम दी ऑनरेबल म्युनिसिपल कमिश्नर that this is what has happened. I said I know it. I'm investigating. I have immediately informed the head of the department radiology, head of the department of MRI. I came to the hospital yesterday morning. I was here till late afternoon, and then by evening we got a show cause notice from the H Ward West. उसका हम reply अभी बना रहे हैं. I have taken serious action against the security officer who is in charge of the entire security. We visited the MRI center and seen where the lapse occurred. And there are some corrective actions which need to be taken. वो हम लेंगे. जैसे पेशेंट अंदर गया तो नॉर्मली सारा स्टाफ उनके साथ जाता है टू मेक श्योर दैट दे अंडरस्टैंड कि ये इतना टाइम लगेगा, क्लॉस्ट्रोफोबिक होगा, मूवमेंट नहीं करना. सो ऑल द स्टाफ अंदर जाते हैं. उस टाइम पे वो डोर खुला था. दैट इज द अनफॉर्चुनेट पार्ट. Normally that door should be closed because nobody should enter since the magnetic field is. This is not believable. नहीं. This is not believable. सीनियर है, प्लीज डोंट टॉक. नहीं. एक तो आप अरे दरवाजा जब तक बंद नहीं होता मशीन ऑन करते ही नहीं है. मैंने खुद MRI हम सब जान नहीं और ये मैनिपुलेट कर रहे हैं. ऐसा नहीं होता है सर. हमने भी इन हॉस्पिटल में काम किया. ऐसा नहीं है She was in the nursing profession. आपका एक तो स्टाफ झूठ बोल रहा है. इसीलिए मैं कह रही हूँ कि सीसी कैमरे दे दो. वो दे देंगे. और रिपोर्ट एक जिवंत आता इथल्या इथे मी तुम्हाला जिवंत उदाहरण देतो. साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे दरवाजा चुकून उघडा राहिला. जर ह्या केबिनच्या दरवाजाला तुम्हाला ती हायड्रोलिक सिस्टम आहे की वन्स द डोर इज ओपन तो ऑटोमॅटिकली नाही पण ते मशीन ऑनच नाही करत. MRI CT स्कॅन जोपर्यंत दरवाजा बंद करत नाही तोपर्यंत बटन ऑन करत नाही. मशीन ऑन पेशेंट अंदर गया. मशीन ऑन नहीं किया था. पेशेंट अंदर गया. मतलब आपने इन्वेस्टिगेशन किया है. आप यहाँ काम करता है. तो रेडियोलॉजी के लोगों को बुलाइए ना. जो वो स्टाफ को बुलाइए जो उधर थे अंदर. हाँ रेडियोलॉजी है HOD को बुलाइए और जो बाकी पैरामेडिकल था उनको. जो रेडियोलॉजी का डोर रहता है आपको ऑटोमॅटिकली बंद हो जाता है सर. मैडम उसको कोई डोर इज हैवी वो ज्यादा ये रहता है और एक एज पर रेडिएशन उसमें एक तो रेडिएशन का है. इन्फेक्शन अंदर नहीं जाना चाहिए करके जो प्रिकॉशन ली जाती है तो तुरंत मिनट के भी कम सेकंड में 1 सेकंड के भी कम. नाही पण राहुलजी त्याच्यात काय माहितीये जरी समजा तू म्हणतात दरवाजा उघडा राहिला आतमध्ये घ्या त्याला बाहेर का नाही काढला मग. एक्झॅक्टली ना तेच ना. तोपर्यंत MRI करायचं नाही ना त्याला बाहेर तू बाहेर थांब म्हणून सांगायला पाहिजे बाहर होतं. से किया अंदर से किया क्या सीईओ साहब का सबसे बड़ा बोलना क्या है, आफ्टर गेटिंग द शो कॉज नोटिस फ्रॉम द ऑनरेबल कमिश्नर तब आप एक्शन ले रहे हो. तो अभी आप प्रोएक्टिव एक्शन एज अ सीईओ एज अ चेयर आपका डिपार्टमेंट आपका मैनेजमेंट क्या कर रहा था. मतलब आपको अथॉरिटीज बोलेगी उसके बाद आप एक्शन लोगे. क्राइम होने के बाद एक्शन पुलिस लेती है ना. तो क्राइम होने के अगर आप नहीं करोगे तो क्राइम ही नहीं होगा. तो आपने वो क्राइम होने दिया ना. वो क्यों हुआ, उसका रीजन क्या है, किसने किया, कौन कौन आणि कोणाचं प्रेशर होतं का, कोणी जबरदस्ती केली होती आज तक सर आपका का, डिटेल ते पण समजू दे ना. रिप्लाई टू अ शो कॉज इज नॉट अ सोल्यूशन. No. Understand something, sir. You have to be responsible enough. I agree. You have to be responsible enough for the patients here, for the people coming in here. कल कोई भी किसका शूटिंग करेगा. कोई भी होगा सर. कल कोई भी किसका शूटिंग सर करेगा. प्रिवेसी क्या है आपके हॉस्पिटल. अच्छा इसका यू आर स्पॉइलिंग अ ब्रांड नेम. और ये हॉस्पिटल हम चाहते हैं हमारा है जी. हमारा मीन्स हमारा जो मुंबई का या महाराष्ट्र का या देश का आने वाला नागरिक का है. तो कौन सा भी नागरिक कौन से भी पोस्ट में रहने दो वो आते हैं तो वो मरीज है. अभी मरीज का एक प्रॉब्लम है, वो स्पॉन्डिलोसिस का उपचार हुआ है
लेकिन अभी दिमाग घूम गया है। और अपना एज पर इंडियन आईपीसी अधिनियम 369 ये क्लॉज खुद लोकसभा में बना हुआ है, इनका मेडिकल क्लॉज नहीं है। हाँ हो तो एक लोकसभा की अगर रिप्रेजेंटेटिव जो कानून में बनाते हैं और जो कानून ओके करते हैं और वो कानून तोड़ तोड़ती रहे है। हैं, तो आप क्या कर रहे थे? मतलब आपने अलाउ होने दिया आपके प्रेमाइस में वो कार्यक्रम, नहीं उनको जो या वो शूटिंग हो रही थी? तो आप बताइए क्या वो शूटिंग हो रही थी? वो ओरिजिनल एमआरआई नहीं था। वो शूटिंग को अगर वो किसने- ओरिजिनल एमआरआई नहीं था, मैं अभी भी आपको इत्तला करता हूँ सर, मैं आपको डिटेल रिपोर्ट दूंगा यहाँ पे 10 मिनट के अंदर। आपके रिपोर्ट के पहले मेरा स्टाफ आपके यहाँ काम करता है, मैं आपको अभी भी बोल रहा हूँ। इसके पहले आप जो है सीरियसली सच्चाई से डूइंग जस्टिस टू योर चेयर आप दीजिए। मेरा रिक्वेस्ट आपको इतना है। रिपोर्ट देंगे, we'll give you the सर CD. रिपोर्ट नहीं, वो एमआरआई हुआ या नहीं हुआ? और वेदर इट वाज अ शो। वापस से आप बोल रहे हैं एमआरआई हुआ? ठीक है एमआरआई हुआ, ठीक है सर। आगे यार मैंने वो प्रूव कर दिया वो एमआरआई नहीं हुआ, तो आप क्या करोगे? चलो बताइए, आप भी बोलिए प्लीज आंसर। सीओ साहब। No, but that's a serious offense. No, that's a serious offense. I totally agree. But you should know about it. You are the CEO. I am not the CEO. Because I've spoken to the consultant and she's given You me a have report. spoken. इसलिए बुलाओ, उनको बुलाओ। Have you gone through the report? I haven't got, Have you gone through the? I haven't got the printed report. और everybody was a part of the How drama. much time does it take to take a printed report, sir? 24 hours. It 24 happened hours. to be a Sunday, so today I'm All right, हो so गया। can you get a soft copy on your phone Sunday. immediately? Yeah. Where's the soft परवाच copy? झालं ना Just एमआरआई हो, बात तर शनिवारी झालं. झाला शनिवारी वो सैटरडे को हुआ ना सब ड्रामा, वो सैटरडे को हुआ, कल नहीं, संडे था। नहीं, मैंने क्या बोला इनको, आपके पास प्रिंटेड कॉपी नहीं है, मैं मानता हूँ, ठीक है आप हाँ, बिजी आदमी हो, soft copy आपका तो- सॉफ्ट कॉपी रहेगा, आप कैमरा में बता दीजिए। जो डॉक्टर ने किया है सर डॉक्टर की सर देखिए मैं आपसे आई विल एड्रेस यू प्लीज। मैंने क्या बोला सर, एज अ सीईओ इतना सीरियस चीज अगर हुआ तो उनके फोन में होना चाहिए। डॉक्टर का काम नहीं है, ही इज द कैप्टन ऑफ द शिप राइट नाउ। सो प्लीज अनवांटेड इलॉजिकल बातें मत कीजिए। And if you are under pressure of some person, you can give your statement to the police that we were under pressure. हमको डराया गया, धमकाया गया कि हमको ये सब इधर करना है। बाद में आपके हॉस्पिटल के बाहर भी जो हुआ, अंदर भी जो हुआ, आपके प्रेमाइस में खड़े रह के जो हुआ वो आपको पता है? आपके प्रेमाइस के अंदर जो हुआ सर वो एज अ सीईओ आपको पता है? आपके सीसीटीवी आपका जो सिक्योरिटी कंट्रोल रूम है आपको पता है? आप वहाँ पे गए? ये 3 दिन में आप वहाँ गए सर? मेरे पास सीसीटीवी का सर फुटेज नहीं सर, मैं फुटेज की बात नहीं कर रहा हूँ। आप वहाँ गए क्या, मैं वो पूछ रहा हूँ। मैंने सिंपल क्वेश्चन किया सर। शिवसेनेचे एक शिष्टमंडळ सध्या रुग्णालय प्रशासनाला या संदर्भातला जाब विचारतानाची दृश्य आत्ताच आपण पाहिली। एका ब्रेकसाठी आपण थांबूया, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। लीलावती रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आल्याचं आता समजतं आहे। एमआरआय प्रकरणी ही नोटीस बजावली गेलेली आहे। पालिकेनं लीलावती रुग्णालयाला ही नोटीस बजावली आहे। यानंतर आता शिवसेनेनं रुग्णालय प्रशासनाला जाब देखील विचारल्याचं आपण काही वेळापूर्वी पाहिलेलं होतं। ही ताजी दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपण एक नजर टाकूया देशातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर। आज का तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर। इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।